कांदे खरेदी पण झालेले आहे यावरची. साठवणीचे कांदे घ्यायला गर्दी होणारच आहे. त्याच्यावरती आपलं नाव लिहायला लागेल ना तुम्हाला. हे घेणारे पण लोक आहेत बरं. इकडे भेटला आपल्याला साठवणीचा कांदा. आरामात 8-9 महिने टिकेल आणि आता पण देतो मी तुम्हाला. मोठ्या गाड्या जिथपर्यंत येतात ना, पाच नापास हे दोन प्रकार असतात. जो वेफरसाठी यूज केला जातो ह्याला वेफर्स बटाटे म्हणतात, पण हा साठवणीचा कांदा नाही आहे. आतापर्यंत बघितलेला आपण सगळ्यात स्वस्त कांदा. वराई वगैरे एफिंचारी सगळे आले त्याच्यामध्ये. तुम्हाला जरी लसूण छोटा दिसत असला तरी पाकळी त्याची 1200 तुम्हाला कांद्याचा रेट कोणी विचारता. मार्केटमध्ये थोडंफार कळायला लागलेलं आहे. याच्यापेक्षा कमी इथे मिळणार नाही. इंदोर बटाटा आहे. कांद्याचा प्रॉब्लेम होऊन जातो. आपल्या पाठीमागे दिसतात ते कांदे बटाटे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या पाठीमागे दिसतात ते कांदे बटाटे आणि आता मी आलोय होलसेलवाल्या कांदे बटाटा मार्केटमध्ये, जे आपले वाशी FMCला आहे आणि येतच असतो आपण इकडे. आता मागच्या महिन्यात आपण आलो होतो, पण तेव्हा काही तेवढा खास साठवणीचा कांदा आलेला नव्हता. काही ठिकाणी आला होता, काही ठिकाणी नव्हता आला. पण आता 100% सगळ्यांकडे साठवणीचा कांदा आलेला असेल. तर आजच्या तारखेला त्या कांद्याचा काय रेट असणार आहे ते आपण बघायला आलो. सोबत बटाट्यांचे रेट आणि लसूण पण आपण एक्सपोर्ट करणार आहोत, कारण हे कांदा बटाटा आणि लसूणवालं होलसेल मार्केट आहे FMC वाशीचं. आणि आजची तारीख आहे ती 28 एप्रिल 2026. आता पुढचा मे महिना. सध्या गरमी एकदम पीकवरती आहे, त्यामुळे आत्ताच येतो साठवणीचा कांदा. आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत मला वाटतं सीझन संपून जाईल, कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी तर 15 मेपासूनच पाऊस आलेला. त्यामुळे मग कांद्याचा प्रॉब्लेम होऊन जातो. तर आता आपल्याला कांदे पण घ्यायचे आहेत, म्हणजे मला पर्सनली कांदे घ्यायचे आहेत. ते कुठून घेणार ते सर्व तुम्हाला कळेलच. पण आधी जाऊन आपण कांद्याच्या आजच्या तारखेला काय रेट आहेत ते सर्व बघूया. इकडे H ब्लॉक आहे कांदा बटाटा मार्केटमधलं. इकडे G ब्लॉक आहे. असे A पासून H पर्यंतचे ब्लॉक आहेत, GH पर्यंत. इकडे जाऊया आपण, बघूया कांद्यांचे काय रेट आहेत ते. आणि कांदे बटाटे बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत इकडे. ओरडतं कधी बघा. 10 रुपये किलो बटाटा आहे आणि UPचा बटाटा आहे बघा. होलसेल रेट आहे 10 रुपये किलो. आणि याच्यावरती तुम्ही 1 रुपया एक्स्ट्रा पकडायचा. इकडे FMCचा 1 रुपया एक्स्ट्रा चार्ज लागेल तुम्हाला. त्यामुळे 10चं तुम्हाला 11 रुपये पडेल होलसेलमध्ये. आणि हा कसा आहे दादा बघा, हा 12 रुपये आहे. हा इंदोर बटाटा आहे. हा 12 रुपये किलोने तुम्हाला पडेल. होलसेलवाला रेट आहे. अशी 50-55 किलोची गोणी असेल, जास्त पण असू शकते. आणि कलरमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. हा UPवाला आहे आणि हा इंदोरवाला आहे. तेव्हा तिकडे काटा चालू आहे. एकदम फुल बटाटा आलेला आहे. H209 नीलम ट्रेडिंग बघा. सिरसा आलू कंपनी यांचं आहे. किती किलो झाले ते? 103 बघा. 103 किलो 2 गोणी आहेत. म्हणजे 50, 51, 52 किलोच्या वरच गोणी येते. 50च्या वरच येते बघा. आता सांगतात तुम्हाला. आणि फुल जोशमध्ये काम सुरू आहे इकडे बटाटा. आणि सगळा इंदोर बटाटा हा MPचा 1 नंबर बटाटा, इंदोरचा बटाटा. तुम्हाला लसूण पण मिळेल 5-5 किलोमध्ये. लसूण पण मिळेल. हा बटाटा कसा आहे दादा बघा. हा आहे तो 11 UPवालाच आहे ना बघा. प्युअर UPचा बटाटा हा 11 रुपयाने मिळेल तुम्हाला. हा आहे तो 10 रुपये आणि हा आहे तो 11 रुपये. याच्यापेक्षा चांगली सुपिरियर क्वालिटी आहे. लसूण कसा आहे दादा बघा. 450 रुपयाला 5 किलो लसूण मिळणार आहे तुम्हाला. याच्यापेक्षा कमी इथे मिळणार नाही. 1 किलो वगैरे नाही मिळत. कमीत कमी 5 किलो. पाकळी बघा. 450 म्हणजे 90 रुपये किलोवाला लसूण आहे. लसूण पण मिळतो यांच्याकडे बघा. UP 1 नंबर. इकडे आहेत कांदे. प्लॉटमध्ये कांदे आहेत, भरपूर कांदे आहेत इकडे. हे 10.5 रुपये किलोवाला कांदा आहे. साईज बघा केवढी आहे कांद्याची. थोडंसं छोटं मोठं असेल, पण एक ॲव्हरेज साईज तुम्ही बघितली तर बघा ही अशी मिळणार आहे तुम्हाला कांद्याची. ही 10.5 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि हा 11.5 बोलले ना की 11? 14. ओके. आणि हा 11.5 रुपये किलोवाला कांदा आहे. याची साईज जरा मोठी आहे. आणि हे सगळे साठवणीचे कांदे आहेत. कुठले आहेत दादा हे? ओतूर, आळेफाटा की जुन्नर वगैरे सगळे मिक्स? आळेफाटा बघा. आळेफाटाचे कांदे आहेत ते. आणि हा 10.5 आहे, हा 11.5 आहे. तो आहे तो 12वाला आहे. आणि हा आहे तो 13 रुपयेवाला आहे. हा गोळा कांदा आहे. हा गोळा कांदा म्हणतात ना याला बघा. याला गोळा कांदा म्हणतात. साईज मोठी आहे. आपल्याला आता मार्केटमध्ये थोडंफार कळायला लागलेलं आहे बघा. एवढा मोठा साईज आहे. साईज बघा केवढी. हे हॉटेलवाले नॉर्मली जास्त वापरतात ना, कारण एवढा मोठा कांदा आपण घरी कापून खायला घेता संपणार नाही. आपल्या घरी पाहिजे तर हे कांदे आहेत, साठवणीचे कांदे आहेत. 11 रुपये 12 रुपये असा रेट आहे. 11.5, 12
तुम्ही घेऊन जाऊ शकता, चांगली क्वालिटी आहे. आणि दुकान आहे बघा, मे प्रभात ट्रेडिंग कंपनी H211 बघा. आणि दादाने सांगितलं APMC चार्जेस 8% लागतं ना बघा, 8% APMC चार्जेस लागतात, म्हणजे 100ला 8 रुपये, म्हणजे 1000 रुपयाची गोणी घेतली तर तुम्हाला 80 रुपये लागतील. आणि आता 12 रुपयावाला किलो घेतला तुम्ही कांदा तर तुम्हाला वाटतं 12 पंचे 60 ते 650 रुपयापर्यंत होईल. हां बघा, 14 रुपये पडणार घरपोच पाहिजे तर. हां, भाडं पकडून, घरपोचचं पकडून नाही देत. बरोबर आहे, याच्या खाली कोण देणार नाही. आणि हा पण ह्या क्वालिटीचा नाही देणार, तो महिनाभर टिकतो तो वाला देणार. बरोबर आहे, दादा सांगतात ते बघा, असे कांदे तुम्हाला मिळतील बऱ्याच प्रकारचे. दादा नंबर सांगतात, प्रभात ट्रेडिंग. काय नंबर आहे दादा? 93-722-10959. बघा हा नंबर आहे. आणि फक्त सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यांना फोन करा. मध्यरात्री वगैरे फोन करण्याच्या कंप्लेंट येतात, आपल्याकडचे नंबर घेतात व्हिडिओमधनं, आणि रात्री 12 वाजता लोक फोन करतात. आता 12 वाजता तुम्हाला कांद्याचा रेट कोणी विचारला आहे? बायकोने विचारला म्हणून लगेच विचारायला घेऊ नका, सकाळी उठल्यावर विचारू शकता तुम्ही आरामात. इकडे पण लसूण आहे 5-5 किलोमध्ये. कसं दादा लसूण? हा 500, ब्ल्यूवाला 550, व्हाईटवाला 600. हा छोटी पाकळीवाला 500 नाही, सगळे मोठे पाकळीचे. छोटी पाकळी नाहीच ना बघा, पाकळी मोठी आहे हे बघा अशी दिसते तुम्हाला. जरी लसूण छोटा दिसत असला तरी पाकळी त्याची मोठी आहे. आणि हा 500 रुपयाला 5 किलो, म्हणजे 100 रुपये किलो आहे हा लसूण. आणि हा कसा दादा? छोटे पाकळीचे 120 रुपये किलो. आणि हे किती 30 किलो आहे का? 30 किलो. बघा 30 किलोचा हा बॉक्स आहे. आणि 120 रुपये किलोने तुम्हाला हा लसूण मिळेल होलसेलमध्ये. हे गोणी आहे 40 किलोची, ही 40 किलोची असेल ना बघा, 40 ते 42 किलोची गोणी आहे लसूणची. आणि हा सर्व MP इंदोरचा लसूण आहे बरं का, इंदोर लसूणच म्हणतात MPचा. आणि हा तुम्हाला 110 रुपये किलोने मिळणार आहे बघा, पाकळी एवढी. हा आजचा रेट आहे लसूणचा. आणि आपण सध्या H सिरीजच फिरतो आहे. आता ह्यांचं दुकान H246 ना. हा नंबर गेला आहे, पण आपण बाजूच्या दुकानावर अंदाज लावू शकतो. H246 संगम ट्रेडिंग, म्हणजे तुम्हाला 5 किलो लसूण मिळेल, याच्यापेक्षा कमी नाही मिळणार. इकडे बघा हा छोटा बटाटा आहे दमालूवाला, साईज बघा केवढी असते त्या बटाट्याची. 9 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हा UPवाला कसा आहे बघा, हा 12 रुपये किलोने तुम्हाला मिळेल, चांगल्या क्वालिटीचा बटाटा. आणि सर्व UP बटाटे आहेत हे. हा पण EPचाच बटाटा आहे, साईज बघा केवढी आहे त्याची. हाही तुम्हाला 12 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. प्लस त्यांचे ते 8% APMC चार्जेस आहेत ना, ते लागतील तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे पुढे 1 रुपये एक्स्ट्रा करून ठेवा तुम्ही. म्हणजे 12 आहे तर तुम्हाला जर इथून घेऊन जायचं 13 रुपयाने पडेल तुम्हाला. आणि एकदम जसं सर्व आलं ते वराई वगैरे APMC चार्जेस सगळे आले त्याच्यामध्ये. आता 12 रुपये किलोने मिळेल. कमलेश ट्रेडिंग अँड कंपनी H244. इकडे बटाटा आहे, हा सर्व UPचाच बटाटा आहे. आणि हा तुम्हाला 11 रुपये किलोने मिळणार आहे. हे 2 प्रकार आहेत ते बघा, हे 2. आणि हा जो आहे हा तुम्हाला 10 रुपये किलोने मिळणार आहे बटाटा. सध्या बटाट्याचे रेट ठीक आहे, चांगले आहेत, एकदम महाग नाही आहे. आणि हा जो आहे हा तुम्हाला 12 रुपये किलोने मिळणार. एक नंबरचा बटाटा, चांगल्या क्वालिटीचा बटाटा आहे. सर्व मात्र UPचेच बटाटे. मी कल्याणजी वेलजी अँड सन्स H221. सध्या आपण एक सिरीजच फिरतो. हा बटाटा आहे, हा आहे 10 रुपये किलोने. हा आणि हा सेम बटाटा आहे 10 रुपये किलो. कांदे कसे आहेत दादा? बघा हा कांदा आहे तो 8 रुपयेवाला आहे. आत्तापर्यंत बघितलेला आपण सगळ्यात स्वस्त कांदा 8 रुपये किलोवाला. आणि हे पण 8 रुपये किलो. हे छोटे आहेत पण थोडे चांगले आहेत, हे मोठे आहेत पण थोडेसे कमी क्वालिटी चांगली असं समजा. हां हॉटेलसाठी बघा, दादाने सांगितलेलं आहे की हे कांदे हॉटेलसाठी स्पेशली चालतात. आणि हे 8 रुपये किलोने तुम्हाला मिळतो. हा कांदा आहे तो 12 रुपये किलोवाला आहे. पण हा साठवणीचा कांदा नाही आहे, लक्षात घ्या. दादाने सांगितलं आपल्याला की हा 1 महिनाभर टिकेल. हे हॉटेलवाले किंवा विकणारे हे लोक घेऊन जातात. हा बघा हा 11 रुपये किलोवाला कांदा आहे. आणि इकडे आहे तो 7 रुपये किलोवाला. आता मगाशी 8 रुपये बघितला, आता आहे 7 रुपये किलोवाला. आणि हे पण काय जास्त दिवस तुम्ही ठेवू शकत नाही, महिनाभर राहतात ते कांदे. पण बघा आपल्याला रिटेल मार्केटमध्ये हे दिसतात गाड्यांवरती वगैरे, ते हे कांदे आहेत ते 7 रुपये किलोने होलसेलमध्ये मिळतात. आणि हा जो सफेद कांदा आहे, ते सफेद कांदा पण आहे, ते तुम्हाला 11 रुपये किलोने मिळणार आहे. याच्यातला कुठलाच कांदा हा साठवणीचा नाही आहे, म्हणजे यांच्या दुकानात नाही, बाकीच्या दुकानात असते. पण तुम्हाला जर ह्या रेटने कांदे घ्यायचे असते तर या दुकानाचा नंबर. इकडे आहे बटाटा इंदोरचा, जो वेफरसाठी यूज केला जातो. ह्याला वेफर्स बटाटे म्हणतात. आणि हातात घेतल्यावर तुम्हाला कळेल, फरक जाणवेल लगेचच. आणि कसं किलो दादा? 14 बघा 14 रुपये किलो आहे बटाटा हा.
हे 5 बटाटा आहे वेफरसाठीचा. तर 5 ना 5 हे 2 प्रकार असतात. तर हा 5वाला बटाटा आहे वेफरसाठीचा स्पेशल बटाटा. ठीक आहे. बघा इकडे भेटला आपल्याला साठवणीचा कांदा चांगल्या क्वालिटीचा, जो तुम्हाला 13 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हा तुमचा कांदा 8-10 महिने आरामात टिकेल. म्हणजे जर घरी तुम्हाला साठवणीचा कांदा घ्यायचा असेल घरच्यासाठी तर हा चांगला आहे. आणि 13 रुपये किलोने तुम्हाला मिळेल, जो की तुम्हाला 8% वरचे चार्जेस पकडले APMCचे तर 14 रुपयापर्यंत पडेल. आणि गोणी तुम्हाला माहितीच आहे 50 प्लसच देईल, 50-55 किलोची. आणि हा साठवणीचा कांदा आपल्याला दिसला आहे मी बडेकर ट्रेडिंग कंपनी H234मध्ये, जो 13 रुपये किलोने. आणि हे जे कांदे ते 10 रुपये किलोने तुम्हाला मिळतील, पण हे साठवणीचे नाही, हे महिनाभर टिकतील मॅक्झिमम. म्हणजे तेच मी तुम्हाला बोललो तसं हॉटेलवाले घेऊन जातात किंवा विकणारे घेऊन जातात. जे आपल्या रिटेलमध्ये विकतात ना ते हे कांदे घेऊन जातात 10 रुपये किलोवाले. आणि इकडे बघ इकडे 6 रुपये किलोचा कांदा पण आहे आपल्याला ते मार्केटमध्ये. 6 रुपये, 7 रुपये, 8 रुपये. हां, बारीकवाला कांदा असतो. कांद्याची साईज बघा, 6 रुपयाला तुम्हाला मोठा कांदा नाही मिळणार, ह्या साईजचा कांदा मिळेल 6 रुपये किलोने. आणि बघा आता इथे 6 रुपये आहे, तसा इकडे 3 रुपयेवाला कांदा पण मिळतो मार्केटमध्ये. पण कांदा बघा असा 3-3 रुपयाने कांदा मिळेल. 3 रुपये किलो कांदा आहे मार्केटमध्ये. बाकी क्वालिटी तुम्ही समजू शकता 3 रुपयाची कशी असेल ती. 13 रुपयाची तशी चांगली आहे, तशी 3 रुपयाची तुम्हाला अशी क्वालिटी मिळणार आहे. पण हे घेणारे पण लोक आहेत बरं का मार्केटमध्ये, 3 रुपये किलोवाला घेणारे पण लोक आहेत. बघा मी बडेकर अँड ट्रेडिंग कंपनी H234, 3 रुपयापासून तर 13 रुपयापर्यंतचे कांदे तुम्हाला मिळतील इकडे. आणि तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कांदे हवे असतील म्हणजे इथे तुम्ही कांदे बुक करा. आणि लॉरी टेम्पो ओनर्स असोसिएशन आहे बाजूलाच आहे इकडे. आणि इकडे तुम्ही आपले कांदे इथे टाकू शकता ट्रान्सपोर्टमध्ये आणि तुमच्या घरी येतील. आणि इकडे तुम्ही बघा कुठल्या एरियामधले कुठले नंबर आहे तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करा तुमचा एरिया आला की, आणि त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे कांदे मागवू शकता तुमच्या एरियामध्ये. बघा याचे नंबर आहेत प्रत्येक एरिया वाईज. आणि इथपर्यंत तुम्हाला घरपोच कांदे येतील. घरपोच म्हणजे ते जिथपर्यंत रोड येतो गाडी येते तिथपर्यंत तुम्हाला कांदे मिळतील. तिथून तुम्हाला तुमच्या बिल्डिंगपर्यंत घरापर्यंत घेऊन जायला लागेल स्वतः उचलून. ते घरापासून समजा 50 मीटरवर रोड येतो आहे तिथपर्यंत गाडी येते. याचा ह्या अशा वगैरे चालल्या नाही, या मोठ्या गाड्या जिथपर्यंत येतात ना ज्या रोडने तिथपर्यंत तुम्हाला तो कांदा मिळेल. आणि त्याचे काय चार्जेस असतील त्याप्रमाणे तुम्हाला चार्जेस द्यायला लागतील. जवळ असेल तर कमी चार्जेस आहेत, लांब असेल तर जास्त चार्जेस आहेत. आपण चार्जेस विचारून घेऊ. बघा हे दादा आहेत आणि आपल्या कळव्याला ट्रान्सपोर्टने पाठवणार आहेत माल आपला. आणि 50 रुपये चार्जेस ना कळवा ठाण्याचे. बघा कळवा दत्तवाडीपर्यंत आपल्याला 50 रुपये एका गोणीचे घेत आहेत. ते 2 गोणी ते 100 रुपये लागतात. फक्त 50 रुपये चार्ज आपल्याला इथून कळव्यापर्यंत गोणी पोचवायचं. उगाच हायमारी कशाला करा बाईकवर वगैरे नाही. बाकी तुम्हाला न्यायची तुम्ही नेऊ शकता, पण मी तर प्रिफर करतो इकडे 50 रुपयामध्ये आपल्या घरी मागवायची. आपल्याला दारापर्यंत येईल तिकडून. हे लॉरी टेम्पो ओनर्स असोसिएशन कुठे आहे माहिती आहे का? हे बघा H121 म्हणजे H सिरीजच्या इकडे आहे. आणि आकाश ट्रेडिंग इथनंच आपण आता कांदे घेतो आहे आपल्यासाठी. त्याचा नंबर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे आणि आत्ता पण देतो मी तुम्हाला. आणि इकडे आहे ते 12 रुपये किलोवाले कांदे जे तुमचे 3-4 महिने टिकतील, याच्यावर नाही टिकणार. बघा हे 12 रुपये किलोवाले कांदे आहेत. आणि इकडे आहे तो बेस्ट कांदा 13 रुपये किलोवाला, जो तुमचा आरामात 8-9 महिने टिकेल. फक्त घरी गेल्यावर जरा सुट्टे करून ठेवा, साफ करून ठेवा. म्हणजे घेऊन गोणी ठेवून मग तर असं म्हणू नका की 8 महिने टिकला नाही. चांगला साफ करून ठेवा, जरा मोकळा करून ठेवा. आणि हा 13 रुपये किलोने कांदा आहे. हा बघा उत्तूरचा कांदा आहे. आणि हाच कांदा आता मी घेतलेला आहे स्वतः पर्सनली. आणि दरवर्षी मी यांच्याकडनंच कांदे घेतो. इकडे कांदे आहेत सगळे. आणि ते वजन करून बाहेर गाड्यांमध्ये टाकणं पण सुरू आहे कांदे. आता आपला कांदा येतो 13 रुपयेवाला. आणि पहिली गोणी आपली 52 किलोची. सिंगाम 103. दुसरी आहे ती आपली 51 किलोची, 103 किलो झाली. आणि बघा ही आपली गोणी आलेली आहे ट्रान्सपोर्टमध्ये. त्याच्यावरती आपलं नाव लिहायला लागेल ना तुम्हाला. लोकांची गर्दी बघितली का कांदे घ्यायला? फक्त कांदे आहे तिकडे, कासं नाही, लसूण पण आहे. पण कांदे घ्यायला लोकांची गर्दी बघा किती झाली आहे तिकडे. आकाश ट्रेडिंग F121. आणि यांच्याकडे लसूण पण आहे. ते 650 रुपयाने तुम्हाला 5 किलो मिळणार आहे. म्हणजे 130 रुपये किलोवाला लसूण आहे. लसूणची क्वालिटी पण आहे, पाकळी पण मोठी आहे बघा, बघून कळेल तुम्हाला. आणि इकडे मोठ्या पाकळीवाला आहे. हा 550 रुपयाला 5 किलो आहे. आणि हा लसूण आहे तो 500 रुपयाला 5 किलो आहे. 100 रुपये किलोवाला आहे हा.
आणि सुट्टी पाकळी जी आहे हे तुम्हाला 550 रुपयाला 5 किलो मिळते, मोठी पाकळी आणि छोटी पाकळी घेतली तर ही 500 रुपयाला 5 किलो मिळते. असं लसूण पण आहे इकडे आणि कांदे पण आहेत. आपण घेतलेत कांदे, तर चला बिल बनवूया. बिल दाखवतो मी तुम्ही. हे बघा, आणि आता आपलं बिल झालं आहे ते 1450 रुपये. 103 किलो आपले कांदे झाले, 2 गोणी आता आणि 130 रुपये म्हणजे तो 10 किलोचा भाव आहे, क्लिअरली लिहिलेला आहे. आणि 13 रुपयाने आपल्याला कांदे मिळाले. त्याने तुम्ही जर हा हिशोब काढला तर तुम्हाला 14 रुपयाने पडतील. आणि त्यात 50 रुपये आपलं ट्रान्सपोर्ट अजून ॲड करा म्हणजे 15 रुपये. घरपोच तुम्हाला 15 रुपयाने मिळतील. आणि यांना एक वराई दिली आपण 20 रुपये. इथून इथं टाकायचे म्हणजे इथून त्यांनी आपल्या इथं असोसिएशनमध्ये कांदे टाकले, त्याचे दिले त्यांना 20 रुपये. ते तर ठीक आहे, ते नॉमिनल आहे. बाकी बघा, तुम्हाला समोर बिल आहे काय कितीला कांदे पडले ते आपल्याला. आणि इकडे मी त्यांचा नंबर पण तुम्हाला दिला आहे. बघा, नंबर आहे आकाश ट्रेडिंगचा, ते तुम्ही फोन करून विचारू शकता. आणि हे त्यांचा ॲड्रेस वगैरे सर्व याच्यामध्ये तुम्हाला आलेलं आहे. आणि लोकांची गर्दी आहे इकडे बरीच कांदे घ्यायला. आता साठवणीचे कांदे घ्यायला गर्दी होणारच आहे, कारण एप्रिल एंड आलेला आहे आणि पाऊस कधी आला तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून आता पटापट कांदे घ्या साठवणीचे कांदे. तर मंडळी, अशा प्रकारे आपलं कांदे खरेदी पण झालेलं आहे यावर्षी साठवणीचा कांदा घेऊन. आणि दरवर्षीप्रमाणे आपण आकाश ट्रेडिंगमधूनच कांदा घेतलेला आहे. आणि इकडे आपण आता कांदे टाकतो डिलेवरीला. आणि 50 रुपये चार्ज आहे, तुम्हाला मी सांगितलं आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं की कळवा खारेगावला यायला 50 रुपये चार्जेस आहे. परवडेबल आहे. म्हणजे मला एक अंदाज 15 रुपये किलोने कांदा पडलेला आहे घरपोच. आणि तुमच्याकडे गाडी वगैरे नसेल तर हा ऑप्शन चांगला आहे. माझ्याकडे गाडी आहे, तरी पण मला आता बाहेर जायचं म्हणून मी गाडीवर टाकून घेऊन जात नाही. उगाच कशाला एवढं वजन वगैरे. त्यांची गाडी येते निवांत संध्याकाळपर्यंत कधीही येईल. आणि ते तुम्हाला ड्रायव्हरचा नंबर वगैरे सर्व प्रोव्हाइड करतात, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि मागच्या वर्षी मागवला होता आणि तो एकदम माझ्या लिफ्टपर्यंत आला होता. तर ह्यावर्षी तो तसाच येणार आहे, आपल्या लिफ्टपर्यंत येईल. लिफ्टवरून आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो कधी. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला होलसेल कांदा बटाटा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशीच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.